नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पार्थलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि म्हणूनच पार्थ काव्याच्या बाजूला येऊन उभा राहतो आणि म्हणतो, काव्या प्रेग्नेंट आहात? काव्या म्हणते, देशमुख तुम्ही काय बोलताय? तर त्यानंतर आता पार्थ हळू आवाजातच काव्याला विचारतो, काल रात्री अंधारात? आता काव्या जरा चिडते आणि म्हणते, देशमुख तुम्ही कुठे काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? आता या दोघांचं बोलणं ऐकून मानिनीताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी अगं बघतेस ना तू कसे बोलतायत ते एकमेकांसोबत खुसूर फुसूर चालू आहे ह्यांचं। तर नंदिनी म्हणते, हो नाही, हे दोघे तर छुपे रिस्तम निघाले असं म्हणत आता दोघेही खूप हसू लागतात। तर मानिनीताई म्हणतात, हो ना अगं बघ ना, आपण एवढं त्यांना विचारतोय तरी सुद्धा हे काहीच बोलत नाहीयेत, कसला ठाव ठिकाणा लागूही देत नाहीयेत। आता मात्र इकडे रम्याचा जळफळाट होत असतो। रम्या म्हणू लागते, हे नक्की काय चाललंय, प्लीज कळेल का आम्हाला? आता वसुहत्या रम्याला शांत करतात आणि मानिनीताईंना विचारतात, मानिनी हे सगळं काही खरं आहे का? तर मानिनीताई म्हणतात, हो हे सगळं काही खरं आहे, तुम्हा दोघांना आनंद होईल की नाही माहीत नाही, परंतु काव्या म्हणाली ना की ती प्रेग्नेंट आहे। आणि हो नंदिनी, अगं हा पण किती डॅम्बिस निघाला बघ ना, आपण मगाशी काव्याच्या प्रेग्नेन्सीबद्दल बोलत होतो परंतु याने जरासुद्धा आपल्याला चावलंही लागू दिली नाही आणि ह्याचा प्लॅन मात्र अगोदरपासूनच सुरू होता। आता नंदिनी म्हणते, हो ना आई, असं म्हणत नंदिनी काव्याचं अभिनंदन करते आणि म्हणते, काव्या खरंच मी खूप खुश आहे, तू माझ्या अगोदर नंबर लावलास। काव्या म्हणते, अगं ताई, परंतु काव्याचं बोलणं काही कोणी ऐकून घ्यायला तयारच नसतं आणि त्याचवेळी त्या ठिकाणी आता जीवा येतो। आता या सगळ्यांची बडबड पाहून जीवा विचारतो, काय झालंय, कशाबद्दल तुम्ही एवढे खुश आहात? तर नंदिनी म्हणते, अहो बरं झालात तुम्ही आलात, तुम्हाला सुद्धा ही आनंदाची बातमी द्यायचीच आहे, तुम्ही लवकरच काका होणार आहात। आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो, जीवा धक्क्यानेच काव्याकडे पाहू लागतो। आता हे दृश्य रम्या आणि वसुहत्या पाहत असतात। तर नंदिनी आता जीवाला विचारते, काय झालं, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? जीवा मात्र काहीच बोलत नाही। तर मानिनीताई म्हणतात, अगं त्याला सुद्धा आता वाटत असेल की आपण पार्थदादाला कधी काका बनवायचं। आता मात्र नंदिनी थोडी लाजते आणि जीवाकडे पाहू लागते। तर त्यानंतर मानिनीताई आता नंदिनीला म्हणतात, नंदिनी आता बघच तू, मी पार्थच्या रूममध्ये आता गोंडस बाळाचं पोस्टर लावणारच आहे। तर नंदिनी म्हणते, आणि हो आई, आता तुम्ही पोस्टर लावलात तरी पार्थ काही ते काढणार नाहीत, हे मात्र नक्की। तर मानिनीताई म्हणतात, अगदी खरं आहे नंदिनी, आणि बघ ना अहो किती लबाड निघाले ते, अजिबात आपल्याला कळू दिलं नाही खरंच, पण मला एक कळत नाही तुम्ही असे दोघे का वागलात? असं म्हणत आता मानिनीताई पार्थ आणि काव्याला जाब विचारू लागतात। तर पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहत असतात, त्यांनाही कळत नसतं की नक्की हे सगळं काही काय चालू आहे। तर नंदिनी काव्याला म्हणते, काव्या अगं तू मला तरी सांगायचं होतं, तू मलाही सांगितलं नाही। तर आता मानिनीताई म्हणतात, बघ बहिणींना सुद्धाही सांगू शकली नाही। आता मात्र काव्या सर्वांना शांत करते आणि म्हणते, थांबा थांबा, हा विषय इथेच थांबवा, कारण मी प्रेग्नेंट नाहीये। तर मानिनीताई म्हणतात, काव्या अगं घरच्यांपासून लपवण्याची काहीच गरज नाही आणि घरच्यांना सांगायला काहीच हरकत नाही। तर काव्या विचारते, काय, कशाबद्दल? तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या मला सांग, तुला कोरड्या उलट्या होतात की नाही? तर काव्या म्हणते, हो होत आहेत। तर मानिनीताई म्हणतात, हेच तर पहिलं लक्षण असतं। काव्या म्हणते, हो पण त्याचं कारण वेगळं आहे। तर मानिनीताई काव्याला म्हणतात, अगं आशाने ऐकल्या आहेत त्या, आणि हो हे बघ, घरच्यांपासून लपवायचं नसतं, ते कधी ना कधी घरच्यांना कळतंच, मग आत्ता कळालं काय आणि नंतर कळालं काय, काहीच फरक पडत नाहीये। तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्य अगं सांग ना तुझी गुड न्यूज। काव्य म्हणते, असं काही नाही, मी प्लीज सांगते ते ऐकून तरी घ्या, शांत व्हा मानिनी काकू। असं म्हणत ती शांत करत म्हणते, मला ज्या उलट्या होत आहेत, उलट्या झाल्यासारखं वाटतंय, कोरड्या उलट्या होत आहेत, त्याचं कारण हे आहे की मी जास्त भजी खाल्ली आणि भजी खाल्ल्यानंतर मला हा त्रास होतोच आणि तो त्रास आज मला झालाय। तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात, काव्या तुला तर अजूनही मान्य करायचं नाहीये ना, पण पार्थच्या फोनचं काय, तो सुद्धा फोनवर बोलत होता, 3 महिने झाले आहेत, आता हालचाल करायला काहीच हरकत नाही, गुड न्यूज आहे। आता मात्र पार्थ पुढे येतो आणि म्हणतो, हा सुद्धा तुमचा गैरसमजच आहे आई, अगं मी फोनवर बोलत होतो ते बॅनर्जी ग्रुपबद्दल, कारण त्यांच्यासोबत मी 3 महिने तो प्रोजेक्ट मिळवण्यासाठी, ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हालचाल करत होतो, परंतु आत्ता कुठे तो प्रोजेक्ट मला मिळाला आहे आणि त्याचबद्दल मी बोलत होतो। या आशाने ऐकताना काही चुकीचाच ऐकलं आहे। तर आशाताई म्हणतात, अगं बाई, माझ्या ऐकण्यात एवढी चूक झाली, मी तर भलताच अंदाज लावून मोकळे झाले होते।
तर नंदिनी म्हणते हो ना, मी सुद्धा मावशी होणार याचा आनंद इतकाच झाला होता की ठरवलं होतं आता मावशी होणार याच तोऱ्यात राहायचं. तर मानिनीताई म्हणतात हो ना, मी तर स्वेटर विणायच्याही तयारीत लागले होते, पण ह्यांनी तर आपला हिरमोडच केला आहे. असं म्हणत आता दोघांवरही सर्वच जण चिडलेले असतात. तर नंदिनी म्हणते नाही आई, हा सगळा घोळ त्या भजीनेच घातला आहे. तर वसू आत्या म्हणतात भजीने नाही, या आशाने घोळ घातला आहे. तर रम्या म्हणते बरोबर बोलतेस आई, काय गं आशा, तुला नीट ऐकून बोलता येत नाही का, कुठलाही अंदाज लावतेस, मूर्ख कुठली. असं म्हणत रम्या खूप चिडलेली असते. आता रम्याची चिडचिड पाहून मानिनीताई म्हणतात रम्या, एवढं चिडायला काय झालंय ग. तर रम्या म्हणते मामी, अगं तुला कळतंय का, मी चिडू नाही तर काय करू सांग ना. आणि ही आशा काय म्हणते की काव्या प्रेग्नेंट आहे. अगं कसं शक्य आहे, काव्या प्रेग्नेंट असूच शकत नाही आणि त्यांना बाळ होऊच शकत नाही. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. तर मानिनीताई रम्याला आवाज देत म्हणतात रम्या, परंतु रम्याचं ते बोलणं ऐकून पार्थ खूप चिडलेला असतो. पार्थ रम्याला म्हणतो रम्या, तुझं काय बोलणं आहे, आम्हाला बाळ होऊच शकत नाही म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय रम्या. रम्या म्हणते हो पार्थ, तुम्हाला बाळ होऊच शकत नाही, कारण हे तुम्हाला जवळ येऊच देणार नाहीयेत, कारण काव्याचं तर. असं म्हणताच आता वसू आत्या रम्याला थांबवतात आणि म्हणतात रम्या. आता मात्र रम्या शांतच होते. वसू आत्या रम्यावर चिडतात आणि म्हणतात रम्या, तू काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतेय का, तुला गप्प बसता येत नाही का. असं म्हणत वसू आत्या इशाऱ्यानेच रम्याला रूममध्ये निघायला सांगतात. वसू आत्या रम्याला म्हणतात चल. परंतु त्याचवेळी आता नंदिनी पुढे येते आणि रम्याला जाब विचारत म्हणते तू काय म्हणालीस काव्याबद्दल. तर आता वसू आत्या म्हणतात काही नाही ग, ती चुकून काहीतरी बोलली असावी. परंतु नंदिनी खूप चिडलेली असते. नंदिनी आता रम्याला जाब विचारत असते, परंतु वसू आत्या रम्याच्या बाजूने बोलत म्हणतात अगं ती चुकून काहीतरी बोलून गेली असेल, जाऊ देत ना, नको ना लक्ष देऊस. आता नंदिनी चिडते आणि म्हणते मी तुमच्याशी बोलतच नाहीये वसू आत्या, मी रम्याशी बोलते आणि मी रम्याला प्रश्न विचारलाय, त्यामुळे तुम्ही या विषयात पडूच नका. असं म्हणत आता नंदिनी रम्याला म्हणते बोल रम्या, काय म्हणालीस तू काव्याबद्दल, सांग ना, तुला नक्की काय म्हणायचं आहे काव्याबद्दल. आता रम्याला काहीच बोलता येत नाही. रम्याची बोलती बंद झालेली असते. आता पार्थही चिडतो आणि पार्थ रम्याला म्हणतो रम्या, तुला ऐकू येतंय ना, नंदिनी तुला काहीतरी विचारत आहेत, उत्तर दे. परंतु रम्या काहीच बोलत नसते. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात रम्या, तुला सर्वच जण काहीतरी विचारत आहेत, उत्तर दे, बोल, तुला नक्की काय बोलायचं होतं. तर त्यानंतर नंदिनी पुन्हा एकदा रम्याला म्हणते बोल ना रम्या, तुला नक्की काय बोलायचं होतं. आता मात्र रम्याला काय बोलावं काहीच कळत नाही. रम्या पूर्णपणे घाबरून गेलेली असते. रम्या म्हणते काही नाही, मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये. असं म्हणत आता रम्या तिथून रूममध्ये निघून जाते. मानिनीताई वसू आत्यांना म्हणतात वसूताई, रम्याच्या बोलण्यावर लगाम घाला, ती कुठे काय बोलते तिचं तिलाही कळत नाहीये. तिच्या बोलण्यावर तुम्ही लगाम घाला, नाहीतर मला तिच्याशी बोलावं लागेल, कारण तिच्या बोलण्याला कुठलंच ताळतंत्र राहिलेलं नाहीये. ती कशी वागते हे तुम्हाला दिसत नाहीये का. वसू आत्या म्हणतात मानिनी, पार्थ, काव्या, नंदिनी, तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे ना, रम्या चिडली की काही बरळते. प्लीज तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. हवं तर रम्याच्या वतीने मी तुमची माफी मागते, मी रम्याला समजावेन. असं म्हणत आता वसू आत्या रम्याला आवाज देत तिच्या मागे मागे निघून जातात. तर इकडे मानिनीताई म्हणू लागतात खरंच खूप कठीण आहे. आता पार्थचं लग्न झालंय तरी सुद्धा ही रम्या अगदी वेड्यासारखी वागत आहे, तिला कसं समजवावं काहीच कळत नाही. नंदिनी म्हणते आई सोडा ना तो विषय, एवढी आनंदाची बातमी कळाली आहे, त्यानंतर आपण आपला मूड ऑफ का करून घ्यायचा. तर काव्या म्हणते ताई अगं तुला सांगितलं ना एकदा, सगळं काही मिसअंडरस्टँडिंग झालं होतं आणि तरी सुद्धा तुम्हाला मला चिडवायचंच आहे का. आता कसं समजावं मला काहीच कळत नाहीये. तर मानिनीताई म्हणतात अगं हो, तुम्ही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी सत्य काय आहे हे आम्हाला चांगलंच माहीत आहे, नंदिनीलाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. असं म्हणत दोघेही हसू लागतात. तर त्यानंतर नंदिनी म्हणते हो ना, आईंनी मला मेसेज केला तेव्हाच मला त्या म्हणाल्यात की अशी अशी आपण काव्याची फिरकी घ्यायची आहे. तर काव्य म्हणते ताई तू सुद्धा. तर नंदिनी म्हणते मग काय, जर सासूबाईंची ऑर्डरच असेल तर मग ती मला फॉलो करावी लागणारच ना, आणि म्हणूनच तुमची थोडी शाळा घेतली, मस्करी केली. तर आशा म्हणते म्हणजे तुम्हाला हे सगळं खरं वाटलंच नव्हतं तर. तर मानिनीताई म्हणतात नाही गा आशा, मला अगोदरच माहीत होतं, कारण काव्याने जास्तीच्या भजी खाल्या आहेत हे मला पार्थने अगोदरच सांगितलं होतं, त्यामुळे ॲसिडिटी, जळजळ, अपचन हे होणार हे मला चांगलंच माहीत होतं. आणि गुड न्यूजचा विषय बोलायला गेलीस तर हे कामाच्या संदर्भात असणार हे तर मला अगोदरच माहीत होतं. या सगळ्याची कल्पना मला अगोदरच होती, परंतु ठरवलं की आपण सगळ्यांनीच मिळून थोडी मस्करी केली तर किती छान होईल ना, आणि थोडं आनंदाचं वातावरणही होईल. तर आता काव्या म्हणू लागते ताई तू सुद्धा सामील, आणि मानिनी काकू तुम्ही सुद्धा.
तुम्ही सुद्धा माझी फिरकी घेताय. तर मानिनीताई म्हणतात मग काय करणार आणि हे सगळं काही मी का केलं सांगू का? तर काव्या म्हणते सांगा. तर मानिनीताई म्हणतात मी यासाठीच केलं की या विषयावर आपण सर्वजण एकत्र चर्चा करू, विषयावर बोलू आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा याचा विचार कराल. हळूहळू तुमची ही मैत्रीची गाडी संसाराच्या दिशेने जाईल आणि तुमच्या मनात सुद्धा हाच विचार येईल, हाच हेतू होता. असं म्हणत मानिनीताई चौघांकडेही पाहतात आणि विचारतात बरोबर ना? तर आता पार्थ काव्याकडे पाहू लागतो, तर जीवा नंदिनीकडे पाहत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या तिच्या रूममध्ये येते आणि आदळआपट करू लागते. वसू आत्या म्हणतात रम्या तू खाली काय बोलत होतीस, तुला तरी कळतंय का? तर रम्या म्हणते हो माझं मला कळतंय आणि मी योग्य तेच बोलत होते, कारण त्या लोकांची जास्त तोंड चालतायत ना आणि जास्तच हसायला येत होतं ना. आता समजेल त्यांना. हा जर व्हिडिओ मी त्यांना दाखवला ना मग त्यांना कळेल की जीवा आणि काव्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल. आता तर हा व्हिडिओ मी दाखवणारच आहे. वसू आत्या म्हणतात दाखवण्या अगोदर तू स्वतःच बघ. तर रम्या वसू आत्यांवर चिडते आणि म्हणू लागते बघून काही वेगळा व्हिडिओ तयार होणार आहे का, की काही वेगळं दिसणार आहे? पुन्हा पुन्हा बघायला सांगतेस ते. वसू आत्या म्हणतात बघ ना तू अजून एकदा बघ. रम्या म्हणते मी नाही तूच बघ. वसू आत्या म्हणतात नाही नाही त्याची गरज मला नाही तर तुला आहे. रम्या म्हणते आता मी बघणार नाही तर दाखवणार. हा व्हिडिओ एकदा सर्वांना दाखवला की मग त्यांनाही कळेल की मी काय बोलत होते आणि त्यांनाही कळेल या जीवा आणि काव्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल. वसू आत्या म्हणतात मग जा ना खाली जाऊन हा व्हिडिओ दाखव आणि सगळ्यांसमोर सिद्ध कर की काव्या आणि जीवाचं प्रेम प्रकरण आहे. तर रम्या म्हणते मी तर ते करणारच आहे. वसू आत्या म्हणतात हो का, पण ह्या व्हिडिओत मला दाखव कुठे दिसतंय की काव्या आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे, त्या दोघांचं लफडं चालू आहे, हे तुला या व्हिडिओतून दिसतंय का? रम्या म्हणते आई अगं इथे सरळ सरळ दिसतंय की जीवा काव्याला गुलाबाचं फूल देतोय, यावरून कळत नाहीये का तुला? वसू आत्या म्हणतात हो ना मला दिसतंय की जीवा काव्याला गुलाबाचं फूल देतोय, पण जर हा व्हिडिओ तू खाली नेऊन दाखवलास तर आता काव्या काय सांगणार आहे, माझं गुलाबाचं फूल खाली पडलं होतं. जीवा म्हणणार तेच गुलाबाचं फूल मी उचलून दिलं, बाकी काही वेगळं घडणार आहे का? अगं रम्या तुझ्या लक्षात येतंय का ह्या व्हिडिओमध्ये अशी एकही संशयास्पद मुमेंट दिसत नाहीये की आपण ते सिद्ध करू शकतो की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. रम्या म्हणते आई तू सुद्धा हा व्हिडिओ बघूनच कन्व्हिन्स झाली होतीस ना, मग आता का युटर्न घेतेस, आता का त्यांच्या बाजूने बोलतेस? असं म्हणत रम्या खूप चिडलेली असते. रम्या वसू आत्यांचं काही बोलणं ऐकून घ्यायला तयारच नसते. वसू आत्या रम्याला म्हणतात रम्या तू अगोदर शांत हो, मी काय बोलत आहे ना ते अगोदर ऐकून घे आणि त्यानंतर ठरव तुला नक्की काय करायचं आहे. रम्या अगं तुला कळतंय का, हा व्हिडिओ जर तू खाली नेऊन दाखवलास तर कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, उलट तुझ्यावर हसतील. रम्या अगं आता तू पाहिलंयस ना त्या चौघांची एकी, त्या चौघांचा बॉन्ड कसा आहे, ते चौघेही एकत्र आहेत आणि आपण जर काही पाऊल उचललं तर आपला प्लॅन तिथेच संपणार आहे. रम्या अगं आपल्याजवळ असा एकही पुरावा नाहीये की आपण ठामपणे घरच्या सर्वांना सांगू शकतो की जीवा आणि काव्याचं अफेअर आहे. अगं हा व्हिडिओ काहीच उपयोगाचा नाहीये. रम्या म्हणते म्हणजे याचा काहीच उपयोग नाहीये का? वसू आत्या म्हणतात नाही याचा काहीच उपयोग नाही. हे जर आपण काही करायला गेलो तर या सगळ्यात आपणच अडकणार आहोत. त्यासाठी आपल्याजवळ असा काहीतरी ठोस पुरावा हवा की आपण सिद्ध करू शकतो की रम्या जीवा आणि काव्याचं अफेअर आहे आणि म्हणूनच त्यासाठी तुला ठोस पुरावा शोधावा लागेल. रम्या म्हणते म्हणजे झालं आता पुन्हा शोधाशोध करायला सुरुवात करायची का? पुन्हा एकदा त्या दोघांबद्दलचे पुरावे शोधायचे का? बाकी काही आपण करू शकत नाही का? वसू आत्या म्हणतात रम्या पार्थ हवाय ना तुला, तुझ्या आयुष्यात तुला पार्थ कायमचा हवा असेल तर तुला हे करावंच लागेल. रम्या म्हणते आई अगं. वसू आत्या म्हणतात हवाय ना पार्थ. रम्या म्हणते ठीक आहे, पार्थला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि आता जीवा आणि काव्याच्या त्या प्रेम प्रकरणाबद्दलचे पुरावे मी शोधून काढणार. मग हे प्रेम प्रकरण केव्हापासून, कधीपासून आणि कधीपर्यंत चालू होतं आणि कुठे यांची भेट झाली या सगळ्याचा मी शोध घेणार आणि एकदा का सर्व पुरावे हाती लागले की घरच्या सर्वांना ते पुरावे दाखवणार. असं म्हणत रम्या खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे सर्वजण एकत्र मिळून आईस्क्रीम एन्जॉय करत असतात. तर पार्थ आता मानिनीताईंना प्रश्न करत म्हणतो आई प्रेग्नेन्सीमध्ये आईस्क्रीम खायचं असतं ना, तर आता काव्या चिडते आणि म्हणते देशमुख गप्पपणे आईस्क्रीम खा नाहीतर आता माझा मार खाल. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात हो ना आणि हो पार्थ आता तुला सगळीकडे रिक्षा फिरवायची काही गरज नाहीये. पार्थ म्हणतो आई आता जर बाबा इथे असते तर त्यांनी रिक्षा फिरवलीच असती ना, मग मी फिरवली तर काय होतंय?
तर जीवा म्हणतो बाबा म्हणजे ईदचा चंद्र झालेत. म्हणजे बघा ना, आजकाल ते आपल्यात असणंच खूप दुर्मिळ झालं आहे. नंदिनी म्हणते हो ना, कितीदा कामाचा पसारा घेऊन ठेवलाय त्यांनी, स्वतःवर किती कामाचा लोड घेतलाय. तर मानिनीताई म्हणतात अगदी खरं आहे नंदिनी, अगं मी सुद्धा हेच त्यांना म्हणते, एवढा कामाचा पसारा का वाढवलाय तुम्ही, या वयात झेपणार आहे का तुम्हाला, असं म्हणत आता सर्वांनाच विक्रम यांची काळजी वाटत असते. तर पार्थ म्हणू लागतो आज संध्याकाळी 7 वाजता त्यांची एक मीटिंग होती आणि त्यानंतर 9:30 वाजता त्यांची एक कॉन्फरन्स आहे. तर आता मानिनीताई म्हणतात हो ना, त्यांना तर काम करावं लागतं, कारण तुम्ही दोघे नीट काही काम करत नाही आणि म्हणूनच त्यांना या वयात काम करावं लागतं, असं म्हणत आता सर्वच जण खूप मज्जा मस्करी करत असतात. तर मानिनीताई म्हणतात जाऊ देत, यांना यायला तर उशीरच होणार आहे, त्यांच्या वाट्याचा आईस्क्रीमही मीच खाते. पण मी काय म्हणते, मगाशी जे काही घडलं ते सगळं काही चुकीने म्हणजे गैरसमजातूनच घडलं, परंतु तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, खरं तर तुम्ही विचार करायला काहीच हरकत नाही. तर आता पार्थ म्हणतो म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे. तर मानिनीताई म्हणतात ते सगळं काही गैरसमजातूनच घडलं, पण तुम्ही सगळ्यांनी जर विचार केला तर, म्हणजे याचं एकत्र सेलिब्रेशन केलं तर, म्हणजे बघा ना, आता सेलिब्रेशन तर व्हायला काहीच हरकत नाही. पार्थ म्हणतो हो ना, मी सुद्धा हाच विचार करत होतो, म्हणजे काव्या प्रिलिम पास झाले आहेत, जीवाने एवढी मोठी भरारी घेतली आहे, मग एखादी अचिव्हमेंट जर झाली असेल तर छोटीशी पार्टी व्हायला घरच्या घरी काहीच हरकत नाही. तर आता मानिनीताई म्हणतात अरे मी तुम्हा चौघांना घराबाहेर काढायचा प्रयत्न करते आणि तुम्ही मात्र घरात कोंडून राहायचा विचार करताय का हे. तर पार्थ आणि जीवा एकत्रच म्हणतात घराबाहेर जाऊन आम्ही काय करणार आहोत. तर नकळतच मानिनीताई म्हणतात हनीमून. आता हे ऐकल्यानंतर चौघही एकमेकांकडे पाहू लागतात, चौघांनाही धक्का बसतो आणि चौघही एकत्रच म्हणतात हनीमून. तर त्यानंतर पार्थ आईला म्हणू लागतो आई अगं घरात मोकळं टाकळं वातावरण आहे, म्हणजे तू काहीही बोलशील का. तर जीवा म्हणतो हो ना, यांच्यासमोर तू हनीमूनचा विषय काढतेस. काव्या म्हणते हो ना, म्हणजे असं हनीमूनला वगैरे असं म्हणत आता सगळेच जण लाजत असतात, एकमेकांकडे पाहत असतात. तर काव्या म्हणते यापेक्षा तुम्ही जर फिरायला जा असा शब्द वापरला असता तर चाललं असतं ना. तर त्यानंतर नंदिनी म्हणते हो ना, म्हणजे ब्रेक घ्या असं वगैरे म्हटलं असतं तर. तर मानिनीताई म्हणतात ओके ओके, फिरायला जा, ब्रेक घ्या, हनीमूनला जा, तुम्हाला जो शब्द वापरायचा आहे तो वापरा, पण फिरायला जा. बाहेर जाणार आहात ना फिरायला. आता मात्र सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. मानिनीताई म्हणतात काय झालं, आता फिरायला जायला सांगितलं तरी सुद्धा एकमेकांकडे पाहताय, हनीमूनला जायला सांगितलं तरी सुद्धा पाहताय. तर त्यानंतर आता मानिनीताई सर्वांकडेच पाहत असतात, तर सर्वजण एकमेकांना खानाखुणा करत असतात. तर आता जीवा म्हणू लागतो ठीक आहे, तू म्हणतेस तर इथेच कुठेतरी आम्ही जाऊन येतो. तर त्यानंतर नंदिनी म्हणते हो ना, पाय मोकळे करून आलो तर चालेल ना. तर आता काव्य म्हणते तसंही बरेच दिवस कुठे फिरायला गेलो नाही आहोत, असं म्हणत प्रत्येकजण कारणं देत असतात. तर मानिनीताई आता पार्थला म्हणतात तू बोल, तुलाही काहीतरी बोलायचं असेलच ना. तर पार्थ म्हणतो आता तुम्ही सगळेजण म्हणताच आहात तर जाऊन येऊ कुठेतरी फिरायला, असं म्हणत आता चौघही काही ना काही कारण देत असतात. मानिनीताई म्हणतात किती नौटंकी आहात रे चौघही, म्हणजे तुम्हाला जायचं तर आहे परंतु कारणंही द्यायची आहेत, आत्ता खरे देशमुख शोभता, असं म्हणत आता मानिनीताई त्यांची फिरकी घेत असतात. तर पार्थ म्हणतो म्हणजे हे बरं आहे, आई म्हणाली आणि आपण सर्वजण फिरायला जायला तयार झालो, परंतु मी जो काही विचार केला त्यावर कोणी काही विचारच केला नाही. तर आता पार्थ म्हणतो जाऊ देत, माझा कोणी विचारच करत नाही, मी नाही खाणार आईस्क्रीम. सर्वच जण आता पार्थच्या बाऊलकडे पाहतात. पार्थने संपूर्ण आईस्क्रीम संपवलेलं असतं. काव्या म्हणते हे बरं आहे देशमुख, बाऊल तर पूर्ण संपला आहे आणि म्हणे मी आईस्क्रीमच खाणार नाही. आता मानिनीताई म्हणतात यालाच तर नौटंकी म्हणतात. काय रे पार्थ, काय चाललंय तुझं, लहान मुलांसारखा वागतोयस. पार्थ म्हणतो बरोबर आहे, मग मी जे काही प्लॅन आखतोय तर त्याला कोणीच सपोर्ट करत नाहीये. आता सर्वजण पार्थला चिडवत असतात. पार्थ म्हणतो मी तुम्हा तिघांची बाजू घेतोय तर तुम्ही तिघही माझ्या विरुद्धच बोलताय, मी बघूनच घेईन तुम्हाला. तर आता नंदिनी म्हणते कोणीच काही करायची गरज नाहीये, कारण आईंची इच्छा आणि पार्थ तुमचा हट्ट पूर्ण होईल अशी माझ्याकडे एक कल्पना आहे, एक आयडिया आहे. ते जर चालत असेल तर दोन्हीही कामं एकसाथ पूर्ण होऊ शकतात. तर आता सर्वच जण नंदिनीला बोलतात बोल नक्की तुझ्याकडे कोणता प्लॅन आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्या आणि वसू आत्या मिळून सर्व अल्बममध्ये काव्या आणि जीवाच्या अफेअरबद्दल काही मिळतोय का पुरावा हे शोधत असतात. सर्व अल्बम शोधून झालेले असतात परंतु त्यांच्या हाती मात्र काहीच लागत नसतं. आता वसू आत्या रम्याला विचारतात रम्या सापडलाय का ग एखादा फोटो. रम्याला मात्र काहीच सापडत नाही.
आणि म्हणूनच रम्या ते अल्बम मोठ्यानेच आदळते आणि म्हणू लागते, नाही ना, असा एकही फोटो सापडला नाही की जो आपण पुरावा म्हणून वापरू शकतो. वसू आत्या म्हणतात, हो ना, मलाही काहीच सापडलं नाही. मला तरी वाटलं होतं की या लग्नाच्या अल्बममध्ये काहीतरी सापडेल, म्हणजे हळदीच्या दिवशी एकमेकांना हळद लावत असताना किंवा एकमेकांचा हात हातात धरलेला असताना, एकमेकांकडे प्रेमाने पाहत असताना, परंतु तसा कुठलाच फोटो नाहीये. आता वसू आत्या आणि रम्या यांना हे पुरावे कसे शोधावे काहीच कळत नसतं. आता रम्या बोर्डच्या समोर उभी राहते. रम्याने बोर्डवर लिहिलेलं असतं, काव्या आणि जीवाच्या अफेअरचे पुरावे. आता वसू आत्या म्हणतात, यांच्या अफेअरचे पुरावे कुठेतरी नक्कीच असणार, परंतु ते पुरावे आपल्याला शोधावे लागतील किंवा कोणीतरी याचा साक्षीदार असू शकतं. तर त्याचवेळी वसू आत्यांच्या लक्षात येतं अनिशा, आणि म्हणूनच आता रम्या अनिशाचं नाव बोर्डवर लिहिते. तर त्यानंतर रम्या म्हणू लागते, अनिशा ही तर काहीच उपयोगाची नाही आहे, कारण काही झालं तरी ती कुठलाच पुरावा जरी असला तरी आपल्या हाती लागू देणार नाही, त्यामुळे हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, असं म्हणत आता रम्या अनिशाचं नाव पुसून टाकते. तर त्यानंतर वसू आत्या म्हणतात, युग आपल्याला नक्कीच काहीतरी सांगू शकतो. रम्या म्हणते, युग त्याला कसं काय माहीत असेल? तर आता वसू आत्या म्हणतात, युग आणि जीवा खूप जवळचे आहेत, ते एकमेकांसाठी खूप खास आहेत आणि म्हणूनच मला असं वाटते की युगला या सगळ्याबद्दल नक्कीच माहीत असेल आणि तो आपली नक्कीच मदत करेल. तू युगचं नाव लिही, असं म्हणताच आता रम्या बोर्डवर युगचं नाव लिहिते. तर त्याचवेळी वसू आत्या म्हणतात, नाही, असं असू शकत नाही. युगला जर माहीत असतं तर त्याने आपल्याला नक्कीच सांगितलं असेल. नाही रम्या, युगचं नाव लिहून काहीच उपयोग नाही, पुसून टाक. आता रम्या तेही नाव पुसून टाकते आणि विचारते, मग आता काय करायचं? तर वसू आत्या म्हणतात, आपण एक काम करूयात, पहिल्यापासून सर्व क्रम बोर्डवर लिहून काढूयात, म्हणजे आपल्याला कळेल की कुठेतरी पाणी मोडतंय. रम्या म्हणते, बरं ठीक आहे. आता वसू आत्या म्हणतात, आपल्याला सुरुवातीला तो फुटका पेनड्राईव्ह मिळाला, त्यानंतर आपण सुनीताला भेटण्यासाठी तिच्या कॅफेमध्ये गेलो, तू कॅफे लिही. तर त्यानंतर वसू आत्या म्हणतात, सुनीता काय म्हणाली होती की ते क्लासमध्ये. तर त्यानंतर आता रम्या क्लास हा शब्द बोर्डवर लिहिते. तर त्यानंतर आता पुढचा शब्द असतो तो म्हणजे कॉलेज, आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्या दोघांचे असणारे कॉमन फ्रेंड्स. आता दोघंही विचार करू लागतात की नक्की ह्या दोघांचे कॉमन फ्रेंड कोण असू शकतात आणि कोण आपल्याला याबद्दल माहिती सांगू शकतात. दोघेही आता पुरावे शोधण्याच्या मागे अगदी हात धुवून लागलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी सर्वांना म्हणते, आईंची इच्छा आहे की आपण कुठेतरी बाहेर जावं, म्हणून अगोदर आपण बाहेर जाऊन येऊयात आणि आल्यानंतर, तर काव्या म्हणते, आल्यानंतर आपण आमच्या सक्सेसची पार्टी करूयात. तर पार्थ म्हणतो, काहीच हरकत नाही, मग 15 तारीखपर्यंत आपण रिटर्न यायचं आहे आणि 16 तारीखला आपण पार्टी करायची आहे, जास्त उशीर नको करायला. तर नंदिनी म्हणते, बरं काहीच हरकत नाही. तर आता मानिनीताई विचारतात, मग काय, कुठे ठरलंय जायचं हनीमूनला? तर आता सर्वजण मानिनीताईंकडे पाहू लागतात. जीवा म्हणतो, मानिनी देशमुख, तुमचा हा बोचकपणा ना जास्तच वाढत चालला आहे आणि आता तुमची मुलं मोठी झाली आहेत, ते विसरू नका. त्यामुळे त्यांना कुठे जायचं आहे ना, ते निर्णय त्यांचे त्यांना घेऊन देत, त्यामुळे तुम्ही गेलात तरी चालेल. तर मानिनीताई म्हणतात, बरं ठीक आहे, मी येते, यांच्या वाट्याचं आईस्क्रीम घेते, पण हा मला सांगा तुमचं कुठे फिरायचं जायचं फिक्स झालं आहे ते, असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. तर त्यानंतर पार्थ म्हणतो, खरंच उलटीने पण काही कमाल केली ना? तर काव्या म्हणू लागते, देशमुख. तर पार्थ म्हणतो, नाही मला तसं म्हणायचं नाही आहे, पण त्यामुळे आपण बाहेर कुठेतरी जायचा प्लॅन करतोय ना. तर आता जीवा म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण आपण कुठे जायचं आहे हे ठरलंय का? नंदिनी म्हणते, मी काय म्हणते, आता मस्त थंडीचे दिवस सुरू झालेत, मग आपण सर्वांनी थंड हवेच्या ठिकाणी जायचं का? तर नंदिनीचा हा प्लॅन आता सर्वांनाच आवडलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वसू आत्या रम्याला म्हणतात, माझ्या हातामध्ये बॉम्ब आहे, परंतु आग कशी लावायची काहीच कळत नाही. रम्या म्हणते, आग? तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मानिनीताई सर्वांनाच म्हणू लागतात, मागच्या वेळी तुम्ही आपल्या फार्म हाऊसवर गेला होता पण. तर आता काव्या म्हणू लागते, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, परंतु आता परिस्थितीही बदलली आहे. तर त्यानंतर नंदिनी म्हणू लागते की आता माणसंही बदलली आहेत. तर दुसरीकडे वसू आत्या रम्याला म्हणतात, आपल्याला जे पुरावे हवे आहेत आणि आपल्या हातात जो बॉम्ब आहे आणि ती जर आपल्याला आग लावायची आहे, तर ती आग, ते पुरावे आपल्याला आपल्या फार्म हाऊसवरच मिळू शकतात. तर आता वसू आत्या आणि रम्या यांना फार्म हाऊसवर पुरावे मिळतील का, की ते पुरावे अगोदरच नष्ट केलेले असतील, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे.
मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.